सिन्नर तालुक्यातील डुबेरे गावचे माजी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर ढोली यांच्यावर कथितरित्या बेदम मारहाण झाल्याची घटना 3 ऑगस्ट रोजी सकाळी 11:30च्या दरम्यान घडल्याचा आरोप करण्यात आला। या घटनेमुळे डुबेरे परिसरात खळबळ माजली असून गौण खनिज उत्खनन व त्यातून होणाऱ्या अवजड वाहनांच्या वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। मिळालेल्या माहितीनुसार गावातील काही नागरिकांनी ढोली यांच्याशी संपर्क साधून संबंधित परिसरातील रस्ता अवजड व्हावा व ट्रकच्या सततच्या वाहतुकीमुळे अत्यंत खराब झाल्याची तक्रार केली। तसेच संबंधितांकडून रस्त्यावर खडी टाकून दुरुस्ती करण्याबाबत पाठपुरावा करण्याची विनंती केली। त्यानुसार ज्ञानेश्वर ढोली घटनास्थळी गेले। तेथे सुरू असलेल्या कथित गौण खनिज उत्खननाचे त्यांनी मोबाईलद्वारे चित्रीकरण केले। परिसरातील परिस्थिती दर्शविणारा व्हिडिओ त्यांनी गावाच्या व्हॉट्सअप समूहावर शेअर केला। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याचा राग मनात धरून काही संबंधितांनी त्यांच्यावर कथितरित्या बेदम मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय। या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या ज्ञानेश्वर ढोली यांना तातडीने नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे। घटनेची माहिती मिळताच सिन्नर पोलीस रुग्णालयात दाखल झालाय। पोलिसांनी जखमींचा जबाब नोंदवून पंचनामा केला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। दरम्यान ज्ञानेश्वर ढोली यांनी या संपूर्ण प्रकरणात न्याय मिळावा म्हणून ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडेही दाद मागणार असल्याचंही सांगितलंय। या घटनेनंतर गावातील माजी सरपंचावरच अशा प्रकारचा कथित हल्ला होत असेल तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केलाय। तसेच संबंधित ठिकाणी सुरू असलेले गौण खनिज उत्खनन कायदेशीर आहे का, त्यासाठी आवश्यक शासकीय परवानग्या, रॉयल्टी व इतर नियमांचे पालन करण्यात आले आहे का याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। नमस्कार, मी ज्ञानेश्वर ढोली, माजी सरपंच डुबेरे। गावातील काही लोकांचा फोन आला होता का रस्ता खूप खराब झालेला आहे। 4 रस्त्यात एक देवी रस्ता, तर तिथून हायवा चालताय खडीक्रेशरच्या। तर मला बोलले त्यांच्याकडून रस्ता करून घ्यायचा, तुम्ही लवकर या। त्यांचा 9:30चा टाईम होता, पण मला जरा थोड्या गाडी पंक्चर झाल्यामुळे मला 11:30 वाजले येता। तर 11:30ला मी गेल्यानंतर जागेवर गेलो तर ते लोक निघून गेले होते। ते लोक बोलले तुम्ही फक्त भाऊ त्यांना भेटून या, त्यांच्याशी बोलून या। त्याकरता मी तिथे जागेवर गेलो आणि गाडी ज्यांनी मला मारलं मी त्याच्या इथे गाडी लावली। मला माहीत नाही त्याची जागा आहे खडीक्रेशरवाल्याची, तर मी तिथे लावले। तिथून व्हिडिओ शूटिंग काढली एक समाजसेवक असल्यामुळे आणि गावाला तो ग्रुप पाठवलं का हे काय चालू आहे अलिगली धंदा, आमचा रस्ता खराब करताय आणि आम्हाला का टाकत नाही, याच्यापुढे भुजंग कोण आहे। तर समोरचा जो अण्णा संतू वारुंशे, नितीन शंकर वारुंशे, सागर शंकर वारुंशे हे तिघे बी आले। यांनी मला विचारपूस न करता ग्रुप का टाकलं तू आणि भुजंग कोणाला बोलला तू, जास्त माजला तू, असं म्हणून त्यांनी मला मारहाण केली। लोखंडी पट्टा होता त्यांनी मारहाण केली। त्याच्या पुतण्यानी हातात लाकूड होतं, त्या लाकडांनी मला मारहाण केली। एवढं मारलं का तू खूपच माजलं, कायमच आमच्या विरोधात येतं, तू कायमच आमच्या खडीकेशरला त्रास देतो, तू कायमच लोकांना सांगतो इथं मरून टाक तिथं मरून टाक, तुला एकदा संपूर्ण टाकतो। त्यांनी मारलं आणि शेवटच्या क्षणाला मी थोडं पळत थोडं पुढे आलो। ते म्हणले काढ गाडीतून हत्यार आणि याचा कार्यक्रमच लावा, आण रे ते गाडीतून हत्यार। मी थोडं पुढं पळालो, नशीब माझं मी थोडं पुढं गेल्यामुळे मला एका व्यक्तीने वाचवलं, त्याच्या गाडीवर बसून मला पुढे नेलं। पण याच्यात मी एवढं सांगू इच्छितो की माझ्यासारखा समाजसेवक जर असे कामं करत असेल, आम्ही जर समाजाच्या भरवशावर असं करत असेल, हे भूमाफियावाले खडीक्रेशरवाले असे मारहाण करत असेल, तर आम्ही कोणाच्या भरवशावर लढायचं। जो कायदा आहे, कायद्यावाल्यांनी अजून काहीच केलेलं दिसत नाही, ते दबावाखाली आहेत असं मला वाटतं। आज मला 4 दिवस झालेले इथं ॲडमिट होऊन, पण तुम्हाला अजून काहीच न्याय भेटत नाही असं मला वाटतं माझ्या जीवाला। तर मला न्याय भेटावा एवढंच माझी कळकळीची विनंती। ह्या पुढील भूमिका अशी राहील, नाही मला न्याय भेटला तर मी अन्नत्याग करेल किंवा मी आंदोलन करेल, कारण मी समाजसेवक की माझा तो न्याय मला कायद्याने जायचं आहे। मी जास्त म्हणजे हे ज्या गुंडांनी मारलं त्या गुंडांसारखा मी गुंड नव्हे, मी कायद्याने जाणार आणि कायद्याने न्याय मागणार मी सर्व। तसेच मी पोलीस ग्रामीण यशविनला सुद्धा मी निवेदन देणार आहे, म्हणजे मला लवकरच न्याय भेटेल। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।